तुम्ही देऊळ पिक्चर बघितलाय का? त्यात एक सीन आहे. गावातली पोरं टपरीवर बसलेली असतात. कविता वाचनाचा उत्स्फूर्त कार्यक्रम सुरू असतो. तेवढ्यात गावातल्या युवा नेत्याचा फोन वाजतो आणि त्याला बातमी मिळते, गावात दत्त आले दत्त, गुरुदेव दत्त. आमच्या करडीनं कसं शिंग खुपसू खुपसू दत्ताला बाहेर काढलं. इथनं सुरू झालेली स्टोरी. देवाला काय, देव कुठं पण असू शकतो, सर्वव्यापी असं म्हणत दत्ताला बघणाऱ्या केशाला उन्हाचं पित्त झालं असेल इथं येऊन थांबते. आता ज्या गावात टपाल, रस्ते, पाऊस आणि एखादी चांगली सोयरीक यातलं काहीच येत नसतं, तिथं गुरुदेव दत्त येतात आणि गावात सोयरिकी सोडा, न्यूज चॅनल पण येतं. अर्थव्यवस्था, समाज व्यवस्था अशा ज्या कुठल्या व्यवस्था असतील त्या फक्त देवाच्या येण्यानं बदलतात. लोकांचं आयुष्य लाईनला लागतं, तेही अगदी भक्तिभावानं. आता मी काय देऊळ पिक्चरची स्टोरी सांगणार नाही. मला फक्त तुम्हाला एक बॅकग्राऊंड द्यायची होती. गावात देव येतात कसे आणि आल्यावर लोकांचं जीवन कसं बदलतं याची. ही बॅकग्राऊंड द्यायला निमित्त ठरलं बुलढाण्याच्या खामगाव मधली एक बातमी. बातमी काय होती तर खामगावात गजानन महाराज प्रकटले. दर्शनाला भाविकांची अलोट गर्दी. आता नेमकं झालं काय होतं तर खामगावच्या सुटाळपुरामध्ये रविवारी संध्याकाळी 7-8 वाजण्याच्या सुमारास एक व्यक्ती अचानक आली. तेही संत गजानन महाराजांच्या वेशभूषेत. सुटाळपुरामध्ये अशोक सातव नावाचे गृहस्थ आहेत. त्यांच्या घरी गजानन महाराजांच्या वेशभूषेतली व्यक्ती आली. मला तुमच्या घरी जेवायचं आहे अशी विनंती या व्यक्तीनं सातव यांच्याकडे केली. त्याआधी दुपारी ही व्यक्ती खामगावच्या गजानन महाराजांच्या मंदिराबाहेर एका भक्ताला दिसली होती. पण या व्यक्तीनं त्यावेळी त्या भक्ताशी काहीच संवाद साधला नाही. सातव यांनी त्या व्यक्तीला घरात बोलवलं, जेवायला बसवलं. या व्यक्तीला सातव यांच्या घरी जेवताना शेजारच्या माणसानं पाहिलं आणि गजानन महाराजांसारखीच वेशभूषा, बसण्याची पद्धत असल्यानं सातवांकडं गजानन महाराज प्रकटले ही बातमी अख्ख्या खामगावात पसरली. पुढच्या काही मिनिटात सातव यांच्याकडची गर्दी वाढायला लागली. लोकांनी दर्शनासाठी रांगा लावल्या. एरवी निवांत असणाऱ्या खामगावाला यात्रेचं स्वरूप आलं. सातव यांच्या घरातल्या गजानन महाराजांच्या फोटोच्या पार्श्वभूमीवर अगदी तशाच पद्धतीनं बसलेल्या या गजानन महाराजांच्या वेशभूषेतल्या व्यक्तीचा फोटोही व्हायरल होऊ लागला. जसे फोटो आणि व्हिडिओ मोबाईलवर आले तशी गर्दी एवढी वाढली की पोलिसांना बोलवावं लागलं. लोक या व्यक्तीचं मनोभावे दर्शन घेत होते. समोर वेगवेगळे अन्नपदार्थ मांडून ठेवत होते. प्रत्येक जण या व्यक्तीला आपल्या घरी काही वेळ येण्याची विनंती करत होता. पण या सगळ्यात एक प्रश्न सगळ्यांनाच पडला, ही व्यक्ती आली कुठून? सातव यांच्याकडे अचानक प्रकट कशी झाली? खामगावमध्ये संत गजानन महाराजांचं जुनं मंदिर आहे. गजानन महाराजांची भूमी म्हणून जगप्रसिद्ध असलेले शेगावही खामगाव पासून अर्ध्या तासाच्या अंतरावर. त्यामुळे ही व्यक्ती खरंच गजानन महाराज असल्याच्या चर्चांना जोर आला. पण सोमवारची दुपार आणि संध्याकाळ मात्र खामगावातल्या या भाविकांना धक्का देणारी ठरली. त्याचं झालं असं की गावातल्याच धनंजय वाजपेयी नावाच्या एका व्यक्तीनं या गजानन महाराजांच्या वेशभूषेतल्या माणसाला स्टेशनवर सोडलं होतं. पण त्यानंतर हा माणूस गेला कुठं हे वाजपेयींना सुद्धा माहीत नव्हतं. रात्री 3-4 तास दर्शन देऊन महाराज गेले कुठं, महाराज आपल्याच गावात का आले याचे अंदाज बांधले जात असतानाच एक बातमी आली की ही व्यक्ती गजानन महाराज किंवा त्यांचा अवतार नसून एक बहुरूपी आहे. शेगाव तालुक्यातल्या जवळा बुद्रुक गावच्या पोलीस पाटलांना ही व्यक्ती भेटली. तेव्हा त्यांनी त्यांची झाडाझडती घेतली आणि त्यांना सापडलं एक पासबुक. लातूर जिल्हा बँकेच्या या पासबुकवर शेषराव रामराव बिराजदार असं नाव होतं आणि फोटोही होता. पासबुकवर लातूरचाच पत्ता असणाऱ्या या व्यक्तीनं जवळा बुद्रुकमध्ये गणपती विसर्जनाच्या दुसऱ्या दिवशी गजानन महाराजांच्या वेशभूषेत जात अनेकांना दर्शन दिलं होतं. काही गावकऱ्यांना संशय आला आणि पोलीस पाटलांनी घेतलेल्या झाडाझडतीमध्ये पासबुक सापडलं. पण याचा अर्थ गजानन महाराज म्हणून प्रकट झालेली ही व्यक्ती लातूरचे रहिवासी शेषराव बिराजदार होती का? तर उत्तर आहे नाही. हे पासबुक शेषरावांच्या नावावर असलं तरी ही व्यक्ती म्हणजे शेषराव नाहीत. एबीपी माझाच्या बातमीनुसार शेषराव मागच्या 5-6 महिन्यांपासून उदगीर मुक्कामी आहेत. कधीतरी गावाकडे एक चक्कर मारतात, पण नित्यनेमानं तीर्थक्षेत्रांना भेटी देतात. पण खामगाव आणि जवळ्यामध्ये आलेल्या त्या व्यक्तीचा वेशभूषा सोडली तर संत गजानन महाराजांशी काहीच संबंध नाही हे स्पष्ट झाल्यावर या व्यक्तीबद्दलच्या आणखी काही बातम्या पुढे येऊ लागल्या. काही दिवसांपूर्वीच ही व्यक्ती शहापूरमध्ये गेली होती. तिथेही लोकांनी गावात गजानन महाराज प्रकटले असं समज करून घेत दर्शनासाठी रांगा लावल्या, प्रसादाच्या थाळ्या दिल्या, आरती केली आणि 3 तास दर्शन देऊन महाराज दुसऱ्या ठिकाणी रवाना झाले. अशी माहिती समोर आली
की ही व्यक्ती गजानन महाराजांसारखे कपडे घालून रस्त्यात किंवा डिवायडरवर कुठेही जसे संत गजानन महाराज बसायचे तशीच हुबेहूब बसायचे आणि पोलीस जोवर हातापाया पडत नाहीत तोपर्यंत तिथून हलायचे नाही. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते प्रज्योत देशपांडे यांनी सोशल मीडियावर दिलेल्या माहितीनुसार हीच व्यक्ती 2015 मध्ये इचलकरंजीला आली होती. तिथल्या गजानन महाराजांच्या मंदिरात लोकांना ही व्यक्ती दिसली आणि लोकांनी त्यांना घरी आणून त्यांची पूजा आरती केली. बसण्याची पद्धत, समोर चिलीम, कपडे हे सगळं काही गजानन महाराजांसारखंच होतं. कोणी फोटो किंवा व्हिडिओ काढायचा प्रयत्न केला तरी ही व्यक्ती त्यांच्यावर ओरडायची. काही दिवसांनी अहमदनगरमध्ये हीच व्यक्ती आढळून आली. तेव्हाही याबद्दलच्या बातम्या झाल्या होत्या. थोडक्यात काय तर सध्या खामगाव, जवळा, शहापूर आहे तसंच या व्यक्तीनं इचलकरंजी आणि नगरमधल्या लोकांनाही गजानन महाराजांच्या वेशभूषेत दर्शन दिले. पण प्रत्यक्षात मात्र ही व्यक्ती म्हणजे स्वतःच्याच बाईकवर महाराष्ट्रभर फिरणारा बहुरूपी आहे. पण गजानन महाराजांच्या वेशभूषेतला माणूस बघून थेट गजानन महाराजच प्रकटले यावर लोकांचा विश्वास कसा काय बसतो? तर याचं सगळ्यात मुख्य कारण म्हणजे संत गजानन महाराज शेगावमध्ये पहिल्यांदा दिसल्याचा प्रसंग. 23 फेब्रुवारी 1878 या दिवशी गजानन महाराज शेगावमध्ये प्रकट झाले असं सांगण्यात येतं. त्यांचा जन्म कुठं झाला, बालपण कुठं गेलं, त्यांचे कुटुंबीय कुठे आहेत, कशाचीच माहिती नसताना शेगावमध्ये गजानन महाराज अचानक दिसले. 23 फेब्रुवारी 1878 ला शेगावमधल्या देवीदास पातुरकर यांच्या मुलाचा ऋतुशांती विधी सुरू होता. पातुरकरांच्या अंगणात जेवणाच्या पंक्ती उठत होत्या. उष्ट्या पत्रावळ्या अंगणात एका बाजूला टाकल्या जात होत्या. याच पत्रावळ्यांच्या इथं एक तरुण भाताची शीत वेचताना बंकटलाल अग्रवाल आणि दामोदर कुलकर्णी यांना दिसला. त्यांनी या तरुणाला जेवण हवंय का असं विचारलं. त्यानं होकार दिल्यावर त्यांनी पंचपक्वान्नांचं एक ताट या तरुणाला दिलं. हा तरुण दिसायला काहीसा वेगळा होता. अंगावर कपडे नव्हते, डोळे करारी पण तेजस्वी होते, हात गुडघ्यापर्यंत पोचणारे होते. त्यात जेवतानाही या तरुणानं सगळे पदार्थ एकत्र करून खाल्ले आणि गुरांसाठी ठेवलेलं पाणी पिलं. याबद्दल प्रश्न विचारल्यावर त्यानं मन स्वच्छ असणं किती महत्वाचं आहे याबद्दल उपदेश केला आणि बंकटलाल आणि दामोदर कुलकर्णींना हा कोणी दिव्य पुरुष असल्याची जाणीव झाली. या तरुणाला त्याआधी शेगावमध्ये कुणीच बघितलं नव्हतं. अगदी अचानक हा तरुण शेगावमध्ये आला. पुढे हाच तरुण गजानन महाराज म्हणून फक्त शेगावमध्येच नाही तर जगभरात नावाजला गेला. गजानन महाराजांची शिकवण, काम आणि उपदेश यामुळे आजही लाखो अनुयायी शेगावला भेट देतात. गजानन महाराजांचा जन्म कुठं झाला याची ठोस माहिती आजही मिळत नाही. पण ते स्वातंत्र्य सेनानी तात्या टोपे होते का? ते कुणाचा अवतार म्हणून प्रकट झाले याबद्दलच्या चर्चा मात्र होत राहतात. ज्या पद्धतीनं गजानन महाराज कोणतीही पार्श्वभूमी नसताना शेगावमध्ये प्रकटले तीच पद्धत वापरायचा प्रयत्न हा बहुरूपी करतो. तो अचानक एखाद्या मंदिरात किंवा घरात जातो. कोणी आपलं नाव, कुठून आलात विचारलं की माहिती देत नाही आणि आपणच संत किंवा संताचा अवतार असल्याचं नुसतं भासवतो. लोकही त्याच्या रूपाच्या आहारी जातात आणि आरती, पूजा, नैवेद्य अशा सगळ्या गोष्टी करतात. एका गावात काही तास थांबून ही व्यक्ती आपल्याबद्दलचं गुड कायम ठेवते आणि पुन्हा दुसऱ्या गावात गजानन महाराज प्रकटल्याची बातमी येते. बाकी ही व्यक्ती नेमकी आहे कोण आणि यांच्याकडे शेषराव बिराजदारांचं पासबुक आलं कुठून हे प्रश्न सध्या तरी अनुत्तरित आहेत. पण या घडामोडींबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.